मेरी हालत कुछ ऐसी भी नहीं है कि मैं 2-4 दिन में मर जाऊं। 20 जुलाई को इतनी बड़ी संख्या में आए कि एक संदेश सरकार को जाए। देशभरात सध्या एकच नाव गाजतंय ते म्हणजे सोनम वांगचुक। विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी गेली 19 दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून बसतात। लडाखचे सुप्रसिद्ध पर्यावरणवादी, शिक्षण तज्ञ आणि मॅक्सेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक अशी त्यांची ख्याती। दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर सुरू असलेलं बेमुदत उपोषण आता अत्यंत संवेदनशील टप्प्यावर पोहोचलंय। राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नीट परीक्षेतील कथित पेपर लीक गैरव्यवहार, परीक्षा पद्धतीमधील पारदर्शकता आणि देशातील संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या शुद्धीकरणासाठी त्यांनी सुरू केलेल्या या आंदोलनाला आता एक नवं वळण मिळालंय। देशभरातून विविध राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, अभिनेते आणि सर्वसामान्य नागरिक त्यांच्या खालावत्या प्रकृतीबद्दल प्रचंड चिंता व्यक्त करतात। अनेकांनी त्यांना हे उपोषण मागे घेण्याची किंवा तात्पुरते स्थगित करण्याची आग्रही विनंती केली आहे। मात्र सोनम वांगचुक यांनी या सर्व विनंत्या अतिशय नम्रपणे फेटाळून लावत देशवासियांना एक अत्यंत भावुक, तितकाच ठाम आणि क्रांतिकारी संदेश दिलाय। त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलंय की आम्हाला आता हे उपोषण सोडायला सांगू नका, तर या अन्यायाविरुद्धच्या लढ्यात स्वतः सहभागी व्हा। आंदोलन अर्धवट सोडल्यास चुकीचा संदेश जाईल आणि सरकारला जनतेप्रती असलेल्या उत्तरदायित्वाची जाणीव होणार नाही। या भूमिकेवर ते ठाम आहेत। 19 दिवस उपाशी तरी जिद्द कायम ठेवणाऱ्या वांगचुक यांचा हा संघर्ष पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। परीक्षांमधील गैरव्यवहार आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होणारा खेळ रोखण्यासाठी कॉकरोच जनता पार्टी या युवा संघटनेच्या वतीने सुरू झालेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोनम वांगचुक यांनी गेल्या 28 जून पासून अन्नत्याग केलाय। त्यांच्या उपोषणाचा आज 19वा दिवस असून दिवसेंदिवस त्यांची शारीरिक स्थिती खालावत चालली आहे। या प्रदीर्घ उपोषणामुळे त्यांच्या शरीरावर मोठा परिणाम झाला असून त्यांचे 9 किलोपेक्षा जास्त वजन घटले। वजनातील या प्रचंड घसरणीसोबतच त्यांच्या शरीरातील स्नायूंची झीज म्हणजेच मसल लॉस वेगाने होत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे। असं असतानाही वांगचुक यांच्यातील मानसिक बळ आणि इच्छाशक्ती किंचितही कमी झालेली नाहीये। त्यांनी नुकताच जंतर मंतरवरून एक व्हिडिओ संदेश जारी करत आपल्या प्रकृतीबाबत देशवासियांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केलाय। माझी प्रकृती फारशी चांगली नसली तरी ती इतकीही वाईट नाहीये की मी येत्या 2-4 दिवसात मरेन, असं त्यांनी अत्यंत धैर्याने सांगितलंय। वैद्यकीय तपासणीचे अहवाल सध्या तरी नियंत्रणात असून आपण अजून अनेक दिवस हा लढा अखंडपणे पुढे चालू ठेवू शकतो, असा ठाम विश्वास त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केलाय। सोनम वांगचुक यांनी आपल्या समर्थकांना आणि देशातील जागरूक नागरिकांना उपोषण मागे घेण्याचा आग्रह धरण्याऐवजी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याचं आवाहन केलंय। आगामी 20 जुलै रोजी संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून याच दिवशी देशभरातील आंदोलक आणि विद्यार्थी दिल्लीत चलो संसद मार्च काढणार आहेत। वांगचुक यांनी या ऐतिहासिक मोर्चाचा दाखला देत म्हटलंय की जर तुम्हाला खरोखरच माझ्या प्राणांची काळजी असेल आणि या देशातील शिक्षण व्यवस्था वाचवायची असेल तर 20 जुलै रोजी संसदेवर निघणाऱ्या या शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने होणाऱ्या मोर्चात हजारो लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा। जेव्हा देशातील कानाकोपऱ्यातून आलेली जनता एकत्र येऊन संसदेच्या दारात आपला आवाज बुलंद करेल तेव्हा हा विषय थेट लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात पोहोचेल आणि तिथं योग्य निर्णय घेतला जाईल। लोकप्रतिनिधींना लोकांच्या प्रश्नांची दखल घ्यावीच लागेल आणि हाच माझ्या उपोषणाचा खरा विजय असेल, असं प्रतिपादन त्यांनी केलंय। नमस्कार साथियों, बड़े मुश्किल से आज फिर आप लोगों से जुड़ पा रहा हूँ 18वें दिन, क्योंकि आप लोगों के हजारों संदेश आए कि मैं अनशन तोड़ दूं, कुछ खा लूं। बड़े बुजुर्ग नेतागण आकर मुझे कोई प्यार से कोई गुस्से में बोल रहे हैं और कुछ ने तो अदालत से अपील की है कि सरकार मुझे ज़बरदस्ती खाना खिलवाए। 2 बातें हैं, पहला तो अगर मैं खा भी लूं तो उससे क्या बदलेगा और क्या संदेश जाएगा? सरकार को तो यही संदेश जाएगा कि जवाबदेही की ज़रूरत नहीं है, वो बैठ जाते हैं, वो चले जाते हैं। और दूसरी बात, मेरी हालत कुछ ऐसी भी नहीं है कि मैं 2-4 दिन में मर जाऊं। बहुत सारे मेडिकल टेस्ट होते रहे हैं, रिजल्ट्स काफ़ी नॉर्मल है 18 दिन के अनशन के लिए। आज ECG भी हुआ, बुरा नहीं है, तो इसलिए मैं अभी कई दिन चल सकता हूँ। हाँ, कमज़ोरी है, मेरे मसल्स ख़त्म हो रहे हैं, मगर मेरा दिल और कोर अभी भी ठीक चल रहा है। तो इसलिए
सिर्फ अनशन तोड़ने को कहने के बजाय मैं आप लोगों से विनती करूंगा कि आप भी एक छोटा कदम उठाएं। 20 जुलाई को इतनी बड़ी संख्या में आएं कि एक संदेश सरकार को जाए, और मैं तो कहूँगा उस दिन सारे स्कूलों, कॉलेजों, विश्वविद्यालयों से कि वो उसे एक्सपीरियंशियल एजुकेशन का दिन मनाएं, NEP के अंतर्गत, न्यू पॉलिसी ऑन एजुकेशन के अंतर्गत, क्योंकि उस दिन बच्चे अभ्यास कर पाएंगे पॉलिटिकल साइंस का एक अनोखा लेसन जो कि इतिहास का हिस्सा होगा, जिसमें वो खुद शिरकत हो पाएंगे और सीख पाएंगे कैसे लोकतंत्र चलता है जनता की ओर से भी। तो 20 जुलाई को बहुत से सांसदों के साथ आप सब आइए, हजारों की संख्या में हम सब मिलके इस मुद्दे को संसद के हवाले करेंगे, तो मुझे भी भरोसा होगा कि अब ये सही हाथों में गया है। या आंदोलनाची व्याप्ती केवळ दिल्लीपुरती मर्यादित न राहता ती संपूर्ण देशात पसरावी यासाठी त्यांनी शिक्षण क्षेत्रातील घटकांना थेट साथ घातली आहे। देशातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांनी या आंदोलनाकडे एक राजकीय चळवळ म्हणून न पाहता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा अंतर्गत लोकशाहीचा आणि नागरिकांच्या हक्कांचा एक थेट धडा म्हणून पाहावं अशी विनंती त्यांनी केली आहे। देशातील तरुण पिढीला न्याय आणि हक्कांसाठी शांततापूर्ण मार्गाने कसं लढायचं याचं शिक्षण या आंदोलनातून मिळू शकतं असा त्यांचा विचार आहे। यासोबतच जे नागरिक प्रत्यक्षपणे दिल्लीत येऊ शकत नाहीत त्यांनी या चळवळीला केवळ एका मिस्ड कॉलद्वारे आपलं समर्थन दर्शवावं अशी डिजिटल व्यवस्थाही त्यांनी उपलब्ध करून दिली आहे। दुसरीकडे सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची ढासळती स्थिती पाहून देशातील राजकीय वातावरण कमालीचं तापलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि आम आदमी पार्टीचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या प्रमुख विरोधी नेत्यांनी वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे। या नेत्यांनी वांगचुक यांना पत्र लिहून आणि जाहीर विधान करून आपलं उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे, कारण देशासाठी आणि लडाखच्या भवितव्यासाठी त्यांचं आयुष्य अत्यंत मोलाचं आहे। केवळ राजकीय क्षेत्रातूनच नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातूनही त्यांच्या या भूमिकेला प्रचंड पाठिंबा मिळतोय। मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी आणि सयाजी शिंदे यांनी वांगचुक यांच्या पाठीशी उभे राहत विद्यार्थ्यांच्या या लढ्याला आपला पाठिंबा दिलाय। अतुल कुलकर्णी यांनी तर वांगचुक यांच्या संघर्षाला बळ देण्यासाठी 16 जुलै रोजी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण पाळण्याची घोषणा केली असून त्यामुळे आंदोलनाला अधिक सामाजिक प्रतिष्ठा आणि गती मिळाली आहे। या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल आता न्यायव्यवस्थेने घेतली आहे। सोनम वांगचुक यांच्या जीवाला उपोषणामुळे कोणताही धोका निर्माण होऊ नये आणि जंतर मंतरवरील आंदोलनादरम्यान त्यांच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्देश दिलेत। न्यायालयाने केंद्र सरकार आणि दिल्ली प्रशासनाला कडक आदेश दिलेत की वांगचुक यांच्या आरोग्याची दररोज अत्यंत बारकाईने वैद्यकीय तपासणी केली जावी। त्यांच्या शरीरातील अत्यावश्यक घटकांचं नियंत्रण ठेवण्यासाठी तज्ञ डॉक्टरांचं पथक तैनात असावं आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्यांना तात्काळ सर्वोत्तम वैद्यकीय उपचार पुरवले जावेत। न्यायालयाच्या या हस्तक्षेपामुळे प्रशासकीय पातळीवर हालचाल सुरू झाली असून त्यांच्या आरोग्यावर 24 तास लक्ष ठेवलं जात आहे। सोनम वांगचुक यांचं हे आंदोलन केवळ नीट परीक्षेच्या मुद्द्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, तर ते देशातील भ्रष्टाचार, प्रशासकीय अनास्था आणि विद्यार्थ्यांच्या आत्मसन्मानाचा लढा बनलाय। आपण जर आत्ताच सरकारला प्रश्न विचारले नाहीत आणि दबावामुळे आंदोलन मागे घेतलं तर भविष्यात कोणतीही यंत्रणा जनतेला उत्तरदायी राहणार नाही अशी भीती वांगचुक यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे जोपर्यंत परीक्षा पद्धतीमधील दोषांवर आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारकडून ठोस आणि सकारात्मक चर्चा होत नाही तोपर्यंत आपण जंतर मंतरवरून एक पाऊलही मागे हटणार नाही या विचारावर ते प्राणांची बाजी लावून ठाम आहेत। संपूर्ण देशाचं लक्ष आता 20 जुलै रोजी होणाऱ्या संसदेवरील मोर्चाकडे आणि सोनम वांगचुक यांच्या या ऐतिहासिक उपोषणाकडे लागलाय। हिमालयाच्या कुशीत वाढलेल्या वांगचुक यांच्या हिमालयासारख्या या अफाट जिद्दीला कडक सॅल्यूट। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।